महिला दिनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचं अनुदान हे वितरित केलं जाईल असं समोर आलेलं होतं। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली होती। मात्र महिला दिनी 2.5 कोटी महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचं अनुदान हस्तांतरित करण्यात आलं। येत्या 2 दिवसात मार्च महिन्याचं देखील अनुदान हे खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आहे। पहिल्या टप्प्यात 2.5 कोटी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा लाभ थेट बँकेमध्ये जमा करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। फेब्रुवारीच्या लाभाची रक्कम हस्तांतरित झाल्यानंतर मार्चच्या लाभाची रक्कम हस्तांतरित केली जाईल अशी माहिती आता सूत्रांकडून प्राप्त होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता। खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरणसुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोचवण्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं। स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता, त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाही आहे। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील। या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद
ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत.